भिवंडी तालुक्यातील कशेडी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर मोठा धमाका करू असे मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे। माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने पुढील पक्षप्रवेश आणि पक्षवाढीसाठी कशी बांधिलकी करावी आणि उत्तरोत्तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या इलेक्शनची तयारी सुरू झाली असं मला वाटतंय। आजच्या दिवशी सर्व उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख आमचे सचिव सर्वांनी निर्णय घेतला की प्रत्येक गटामधून शिंदे साहेबांबरोबर बरीचशी लोक जोडली जाणार आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा उत्साह आहे की साहेबांच्या नेतृत्वावर एक भरोसा आहे पूर्ण महाराष्ट्राला। तसंच या ठाणे जिल्ह्यात भिवंडी झाले, या ठाणे ग्रामीण सर्व लोकांना वाटतं की साहेबांच्या बरोबर जोडलं जावं। इलेक्शनच्या टायमिंगमध्ये ज्यावेळी विधानसभा होती भरपूर प्रवेश होते पण आम्ही त्यावेळी घेतले नाही, ते घाईचे झाले असतं। म्हणून येत्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने सर्व बरेचसे पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आमच्यामध्ये प्रवेश घेणार आहेत आणि मला वाटतं हा मोठा धमाका आम्ही येत्या काळात देणार आहोत सर्व पक्षांना। ज्यांना वाटत होतं की शिंदे साहेबांचा पक्ष इथे कमी आहे, आम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी शांताराम मोरे साहेबांना निवडून आणला, तर ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी दिलेली पावती आहे। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदनही केलं। त्यांनी केलेलं काम खरोखर वाखाणण्यायोग्य होतं। संख्येने कमी होते तर ताकदीने लढले आणि शांताराम मोरे साहेबांना निवडून आणलं। तरी येत्या काळामध्ये सर्व निवडणुका जोरातच लढणार आणि आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीने जी परिस्थिती असेल अनुकूल किंवा काही त्या परिस्थितीला पकडून आम्ही इलेक्शन लढणार आणि येत्या काळात परत एकदा या भिवंडी जिल्हा परिषदेवर भगवा भडकेल अशा प्रकारची आशा।